हॅलो मंडळी, नमस्कार. पुढच्या काही दिवसात 75 गाठतोय. त्यानिमित्ताने आपल्या जवळच्या लोकांबरोबर मनोगत व्यक्त करावं म्हटलं. तर आजची क्लिप आहे 75च्या उंबरठ्यावरून मागे आणि पुढे. वाढदिवस आम्ही आपला साधेपणाने साजरा करतो. देवापुढं बसायचं, औक्षण करायचं, देवाचे आशीर्वाद घ्यायचे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, तोंडात साखर टाकायची, बस. जास्त काही गवगवा नसतो आणि इट्स ओके. पण एक गोष्ट आवर्जून त्या दिवशी होते, माझ्या बाबतीत असेल, माझ्या कुटुंबीच्या बाबतीत असेल, की मागच्या वर्षी काय करायचं ठरवलं होतं आणि काय राहिलं आणि पुढच्या वर्षी काय करणार, हे मात्र ह्याच्यावर मात्र चर्चा होती. असो, उंबरठ्यावर उभं राहिल्यानंतर काय वाटतंय? काय नाही, फक्त कृतज्ञता देवाबद्दल, कुटुंबियांबद्दल आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर. आता कृतज्ञता हा एक शब्द असला तरी आता प्रवास फार मोठा आहे असं मला वाटतं. जन्माला आलेल्या पहिल्या दिवशी कृतज्ञतेचा भाव असतो अशातला भाग नाही आहे. त्यासाठी श्रद्धा असावीच लागते देवावर, आणि ती आहेच. श्रद्धा असल्यामुळे विचार जे आहेत ते सद्विवेक बुद्धीमध्ये रूपांतर होतं. सद्विवेक बुद्धीमुळे जे आपल्या वाट्याला कर्म येतात त्याचं रूपांतर सत्कर्मात होतं, आणि जसजशी ती सत्कर्म व्हायला लागतात तसतशी मनात निरपेक्ष भावना येते, आणि मग हा सगळा प्रवास ह्या पद्धतीने केल्यानंतर मग कृतज्ञतेचा भाव मनामध्ये जागृत होतो, आणि कृतज्ञतेच्या भावातील भाव घेऊन जगणं, ह्यालाच मी असं म्हणेल की हेच लाईफ आहे खरं. तर उंबरठ्यावर उभे राहून हे भाव आहेत. आता मागे वळून बघूया. मी काय फार मोठा अगदी रंगवून सांगणारे अशातला भाग नाही. फक्त एवढंच म्हणेल की जसं कळायला लागलं तशी लढाई चालू झाली. लढाईमध्ये काही लढाई जिंकल्या, काही हारलो, दॅट्स ओके. पण जिंकल्या म्हणून मनात अहंभाव नव्हता, आणि हारल्यामुळे खचून पण गेलो नाही. शिकत राहिलं. आणि ह्या प्रवासात खूप कुटुंबियांची साथ मिळाली, मित्रमंडळींची साथ मिळाली. तर लढाई जिंकणं आणि शिकत राहणं हेच मागे वळून पाहिल्यानंतर आजही मनात तेच भाव आहेत की आपल्याला लढायचं आहे, आपल्याला शिकायचं आहे, शिकत लढायचं आहे, लढत शिकायचं. आता पुढे बघताना काय मनात भाव येतात? पुढे बघताना मनात एकच भाव येतो की ही सगळी आनंद यात्रा आहे, आणि ही आनंद यात्रा आनंदोत्सवातच संपली पाहिजे. सेकंड इनिंग चालू झाली ना. पहिल्या इनिंगमध्ये काय की जबाबदारीचं ओझं घेऊन तुम्ही जगत असता, लढत असता, तुमचा आयुष्याचा प्रवास चालू होतो. दुसऱ्या इनिंगमध्ये काय, जबाबदारी काही नाही. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने आनंद यात्रा असते. आणि मग ह्या आनंद यात्रेत हळूहळू माणूस स्वतःशी बोलायला लागतो, आणि स्वतःशी ज्यावेळेस बोलायला लागतो
ते सगळं जग वेगळं दिसायला लागतं. देवाबरोबरचा कनेक्ट वाढतो. आजूबाजूच्या माणसांबद्दल प्रेम भावना जास्त होते. सगळं सुंदर, सगळं जग सुंदर दिसायला लागतं, निसर्ग सुंदर दिसायला लागतं. तर ही आनंद यात्रा अशीच चालू राहणार आहे. आणि ह्यावेळेस मला आपले पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब आहेत, त्यांचा एक कोट मात्र आठवतो की मी ज्यास हे जग सोडून जाईल त्यास माझे पाय माझ्या बुटात असतील. फार मोठा अर्थ आहे मंडळी, आणि तसंच घडलं पाहिजे प्रत्येकाच्या बाबतीत. तर ही आनंद यात्रा चालू आहे. दरवर्षी आपण भेटत राहूच आणि आनंदोत्सव साजरा करू. थँक्यू व्हेरी मच.